भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती। रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र त्यांनी हाती घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्गमध्ये येतायत। आपल्या होम पिचवर ते दाखल होतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे। सावंतवाडीतील भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन, अनेक पक्षप्रवेश आणि संघटनात्मक बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत आणि आज संध्याकाळी त्यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। सावंतवाडीमध्ये विशाल प्रभाकर परब युवा नेते महाराष्ट्र राज्य यांच्या या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन संध्याकाळी होणार आहे। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तसेच जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सुद्धा इथे उपस्थित असणार आहेत। या व्यतिरिक्त जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। एकंदरीत पाहिलं असेल तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय, कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीमध्ये जे काही चर्चा सुरू आहे त्या संदर्भात रवींद्र चव्हाण इथे बैठका घेतील आणि या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि नगर परिषद किंवा नगर पंचायत यांच्या दृष्टीने निवडणुका होणार आहेत। या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। कॅमेरा पर्सन योगेश खाडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।